तिकडे मुंबईच्या वडाळ्यामधील मिठागराच्या जमिनीवरचं अवैध पार्किंग पूर्णपणे हटवण्यात आलंय। या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या अखत्यारी असलेल्या या भूखंडावर जवळपास गेल्या 10 वर्षांपासून पार्किंग माफियांचं राज्य होतं। अखेर मिठागर विभागाला जाग आली आहे आणि त्यांनी भूखंड ताब्यात घेत येथील अवैध पार्किंग हटवण्याचा निर्णय घेतलाय। मिठागराच्या जमिनीवर तब्बल 500 ट्रक भराव टाकून मिठागराचा काही भाग तसेच येथील तळ्याचा काही भाग बुजवून भूखंडाचा वापर अवैध पार्किंगसाठी होत असल्याचं समोर आलं होतं। या संदर्भात मिठागर विभागाचे उपअधीक्षक आणि या प्रकरणाचे तक्रारदार जगदीश वाळुंजवाणी यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात। वडाळा येथील मिठागरांचा एक मोठा भूभाग पार्किंग माफियांनी लाटल्याचं एक धक्कादायक वास्तव आता समोर आलेलं आहे। येथील जवळपास 95 एकर जागा ही पार्किंग माफियांनी तिथे डेब्रिज आणि माती टाकून बुजवलेली आहे। इथलं एक तळ देखील त्यांनी बुजवून त्या ठिकाणी अनधिकृतपणे पार्किंगचा व्यवसाय हा गेली कित्येक वर्ष सुरू होता। या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला। आपल्यासोबत सध्या मिठागर विभागाचे उपअधीक्षक जगदीश वाळुंजवाणी सर आहेत। सर, अखेर गुन्हा दाखल झालेला आहे, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे आणि एवढ्या उशिरा गुन्हा का दाखल करण्यात आला? एक राजसरया म्हणून आहे जो स्वतःला मालक म्हणून क्लेम करतो। तसे इतर 2 लोक आहे, एक मंगेश विचारे आणि विलास गुप्ता, हे 2 व्यक्ती जे आहेत हे पार्किंगचे व्यवसाय करत होते आणि राजसरया हा मालक म्हणून दावा दाखल करतो या जमिनीवर आणि राजसरयाने या 2 लोकांना ठेवलं होतं। नेमकी जागा कोणाची आहे, कोणाला ती देण्यात आली होती आणि नेमक्या कोणत्या कामासाठी जागा देण्यात आली होती? ही सदर जागा भूमाग 210 ही भारत सरकारच्या मालकीची होती। 1899च्या दरम्यान ही जमीन भारत सरकारने ताहिर चिनाय त्यांच्या पूर्वजांनाही भाडेपट्ट्याने दिली होती। त्यानंतर भाडेपट्टा वेळोवेळी रिन्यू करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ताहिर चिनाय हा भारताच्या फाळणीनंतर हा पाकिस्तानात गेल्यामुळे त्यांनी राजसरया व्यक्तीला एक केअरटेकर म्हणून ठेवलं होतं, परंतु त्याचा त्याने गैरफायदा घेऊन तो मालक म्हणून क्लेम करतोय। नेमकं या मुकादमाने या जागेचा वापर काय केलेला आहे, काय करतो सध्या तो तिकडे? आता या सदर मिठागर 1983 पासून मीठ उत्पादन होत नाही, त्या ठिकाणी त्यांनी भराव करून ही जागा निर्माण केली। आता मिठागरा जागेवर दलदलची जमीन असते, भराव करून त्यांनी जागा तयार केली आणि ती पार्किंगसाठी वापरत होते। जवळपास 10 वर्ष का लागली गुन्हा दाखल व्हायला? सर, काही शासकीय हे असतात, आदेश असतात। आदेश मिळाल्यानंतर मला वरिष्ठांनी सांगितलं FIR करा, कारण की माझ्याकडे अतिरिक्त चार्ज होता, मला सांगितले त्याप्रमाणे मी केला। आता का उशीर झाला मी त्याच्यावर काही कमेंट्स करू शकत नाही। पार्किंगचा अवैध रॅकेट सुरू करत होते त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आणि ज्या कोर्टात या संपूर्ण जागेला घेऊन केसेस आहेत त्या केसेसमध्ये देखील या गुन्ह्याचा फायदा त्यांना होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।